रामकृष्ण हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे जगत कल्याणासाठी दीन दुर्बळ अज्ञानी जीवाला तेजोमय ज्ञान सच्चिदानंद स्वरूपाकडे नेण्यासाठी भगवंत स्वरूप संत भूतली इहलोकी भरतभूमीमध्ये अवतरित होत असतात. त्यापैकीच आमचे सर्वांचे गुरुस्थान श्री सद्गुरु संत गणेशनाथ महाराज संजीवन समाधिस्थ श्री क्षेत्र उजनी किरणामाईच्या कुशीमध्ये आम्हा दिनजरावर कृपा करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांच्याच अवतार काळामध्ये अवतीर्ण होऊन आणि आम्हा साधक मुमुक्षु जनांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, कृपा आशीर्वादित केलेलं आहे. सद्गुरु संत गणेशनाथ महाराजांचं संजीवन समाधी स्थान श्री क्षेत्र उजनी किरणामाईच्या कुशीमध्ये असून येथे चैतन्य भागवत धर्म वारकरी संप्रदायाच्या परंपरेने संपूर्ण सेवा चालत असते. सर्व धर्माचे सर्व आश्रमाचे भक्तजन साधकजन नाथांची सेवा करतात, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रस्तुत सद्गुरु संत गणेशनाथ महाराजांच्या अभंगवाणीवर आणि ही संत नाथांची अभंगवाणी जनता जनार्दनापर्यंत पोहोचली पाहिजे. हे विज्ञान युग आहे, संगणकीय कॉम्प्युटर युग आहे आणि म्हणून सर्वांकडेच ही मोबाईल रूपी साधने उपलब्ध असल्या कारणाने प्रत्येकांना या उपक्रमाद्वारे संत गुरु गणेशनाथ महाराजांचे अभंग विचार पोहोचावेत, वाचावयास ऐकावयास मिळावेत म्हणून सद्गुरु संत गणेशनाथ महाराजांच्या चरणारविंदी पावन भोवी ज्यांचा जन्म झाला ते श्रीयुत श्रीकांतजी धवन यांनी नाथांच्या कृपेनं हा एक चांगल्या प्रकारचा स्तुत्य प्रयोग करून आपल्यापर्यंत जे नाथांचे अभंग आतापर्यंत पोहोचवले त्यापैकी या दासाकडे 556वा अभंग चिंतनासाठी आलेला आहे. श्रोते सज्जन, आतापर्यंत 555 अभंग अनेक विद्वज्जन ज्ञानवंतांच्या आणि वाणीतून विचार प्रणालीतून ऐकलेली आहेत. हा एक छोटासा आणि मोठा प्रयोग म्हणता येणार नाही, पण यातला जो आशय आहे त्या 10-15-20 मिनिटांमध्ये आणि आपण समजून घ्यायचा असतो. वास्तविक पाहावयास गेलं संतांचे वचन म्हणजे वेद वचन आहे. वेदांना सुद्धा संतांचे वचन आणि ओळखता येत नसतात आणि म्हणून थोडासा हा प्रयोग एवढाच महत्वाचा प्रयोग आहे की हे सद्गुरु नाथ माऊलींचे अभंग जनता जनार्दनापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि म्हणून हा एक अत्यंत अमृतमय प्रयोग आहे. तर असो सद्गुरु संत गणेशनाथ महाराज या आपल्या अभंगवाणीतून आपल्या पुढे फार सुंदरस चिंतन ठेवून देतात बरं का. हा 556वा अभंग आहे. वास्तविक पाहायला गेलं तर अभंगाचा भाव अर्थ अभंगाचं आणि आत्मचिंतन जर पाहायला गेलं तर ते तुम्हाला अभयदान देतं बरं का, निर्भयता देतं, धीरता देतं. किंबहुना तुम्हा आम्हासारखे साधकजन भक्तजन आणि सेवा देणारे आपण पूर्ण विश्वास या ठिकाणी ठेवला पाहिजे की सर्वस्वी भगवंतच असल्या कारणाने करता करविता धरता हरता सर्वस्वी भगवंत आहे महाराज आणि आपण त्यांच्या सेवेला लागलो. या अभंगाचं सूत्र जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंग प्रमाणामध्ये दडलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, धरोनी विश्वास राही धीर करिता देव हाची निर्धार त्यांचा चालवी योगक्षेम भार नाही अंतर तुका म्हणे
आता हे जी प्रमाण आहे त्याला आधार आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवत गीता, जगद्गुरु कृष्ण परमात्म्याने याच अभंग प्रणालीप्रमाणे विचार मांडले. धनुर्धारी भक्तराज अर्जुनाच्या निमित्ताने अनन्याश्चिंतयन्त माम हे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमां वहाम्यहम्. किती सुंदर चिंतन आहे. म्हणून या अभंगाद्वारे आणि सद्गुरु संत संजीवन समाधिस्थ गणेशनाथ महाराजांनी तुमच्या आमच्या पुढे फार मोठं अभयदान, फार मोठं आशीर्वचन ठेवून दिलेलं आहे. ते म्हणजे असं आहे, तुम्हाला सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा अभंगच्या या ठिकाणी ऐकवितो. सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा अभंग या आशयाला धरून असा आहे, श्रोते सज्जन. देवाविन कोण करील उपकार, धीर आणि निर्धार तोची देशी, निकट निर्भय निरंतर ध्यान, देवाविन कोण देईल आम्हा, भाव भक्ती निर्वाह करील एक देव, हेडिता संदेह तोची एका, गणेशनाथ म्हणे सर्व ब्रह्मरूप, कोणी देवरूप देव पाहावा. हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग पुन्हा 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 वाचून ऐकून अंतःकरणामध्ये विचार करून आपल्या अंतःकरणामध्ये जे काही भय असेल, जो काही संकल्प विकल्प असेल, जो काही संशय असेल, जो काही खेद असेल, जी काही चिंता असेल महाराज, जी काही मनाला अस्थैर्य करणारे विचार असतील, ते सर्व विचार निघून जातील. हा सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या अभंगाचा आशीर्वाद आहे महाराज. भक्तजनासाठी, मुमुक्षुजनासाठी, सेवा देणाऱ्यांसाठी एक निष्ठ भाव या ठिकाणी सांगून दिला. सद्गुरु गणेशनाथ महाराजांचं चिंतन ऐका. देवाविन कोण करील उपकार, या जगतामध्ये राजा आणि रंकापर्यंत अनेक प्रमाणाद्वारे आपल्याला सांगता येईल, अरे बाप्पा हो, या जगतामध्ये सर्वजणच भिकारी आहेत महाराज. एकच भगवंत दाता आहे, कोण उपकार करणार आहे. चला, सामान्यपणे विचार केला तर राजापासून रंकापर्यंत तुम्ही आम्ही एकमेकावरती थोडे बहुत अन्नदानाचे, धनदानाचे, वस्त्रदानाचे, अजून काही उपकार करू शकतो. जेणे हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन. असं चिंतन तुकोबारायांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे की जेणे हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयांचे. या जगतामध्ये संचित प्रारब्ध, क्रियमान त्रिविध कर्म, त्रिविध पाप, त्रिविध आणि ताप असल्या कारणाने खरी निर्भयता, खऱ्या प्रकारचा धीर, खऱ्या प्रकारचं अभयदान, खऱ्या प्रकारचे शांती समाधान भगवंताशिवाय या विश्वामध्ये कोणीच कोणाला देऊ शकत नाही. म्हणून जे काही धीरता आहे, जो काही निर्धार आहे, भगवंता तूची आम्हाला देशील, असे अनेक प्रमाण आणि संत महात्म्यांचे आहेत. अभय दान मज देई गा दातारा, असेही प्रमाण त्या ठिकाणी सांगून दिलेले आहेत. म्हणून पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणातूनच चिंतन मांडलंय की या विश्वामध्ये जगतामध्ये भगवंताशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने उपकार करीत नसतो. धीर तेच देणारे असतात, निर्धारही तेच देत असतात महाराज. किंबहुना दुसऱ्या चरणामध्ये चिंतन दिला, निकट निर्भय निरंतर ध्यान, देवाविन कोण देईल आम्हा. निकट म्हणजे जवळीकता, निर्भयता आणि अखंड ध्यान भगवंताशिवाय कोण देईल हो. वास्तविक पाहायला गेलं तर प्रापंचिक व्यवहाराचा विचार केला तर कोणीही कोणाच्या जवळ नसतो. कारण का, जवळीक निर्माण होते देण्या घेण्यावरून, आणि देणे घेणे संपले की जवळीकता नष्ट होत असते. हा प्रपंच व्यवहाराचा स्वाभाविक नियम आहे. खरी जवळीक जर पाहायला गेलं तर भगवंताच्या सेवेचं फळ दिलंय 4 मोक्ष. या 4 मोक्षापैकी तिसरा मोक्ष सलोखता, हा मोक्ष भगवंतांनी म्हणजे आपल्या जवळ भक्ताला ठेवून घेतात, ते पुन्हा दूर करत नाही. आणि म्हणून निकट निर्भय अवस्था कोण देईल हो. भगवंताशिवाय तुम्हा आम्हाला भयमुक्त कोण करणार आहे. विश्वामध्ये सर्वात मोठं भय कोणतं असेल तर मृत्यूचं भय सर्वात मोठं आहे ना हो. मग हे मृत्यूचं भय
आणि नाहीस कोण करणार आहे जगतामध्ये. ज्याचा सखा हरी त्यावरी अवघी विश्व कृपा करी. हा कळी काळाशी ढाक दरारा असं चिंतन संत महात्म्यांनी मांडलंय. म्हणून जवळीकता भगवंताचीच कृपेनं मिळते, निर्भयता भगवंताच्या कृपेनं मिळतं. ध्यान, चिंतन, मनन, विश्वास, अखंड ही अखंडता. हा तुकोबाराय म्हटले, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. भगवंताची कृपा झाल्याशिवाय अखंड ध्यानही होऊ शकत नाही. म्हणून आणि सद्गुरु संत गणेशनाथ महाराजांचं चिंतन आहे, देवाविन कोण दिला महा. दोन चरणाचा भाव लक्षात घ्या तुम्ही. भगवंताशिवाय कोणी उपकार करत नाही, भगवंताशिवाय कोणी धीर देत नाही, भगवंताशिवाय कोणी निर्धारही देत नाही, भगवंताशिवाय कोणी जवळीक देत नाही, भगवंताशिवाय कोणी निरंतर अखंड ध्यान साधनाही देऊ शकत नाही. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये पण सुंदर चिंतन दिलंय, भगवंताशिवायच कोण देईल हो. भाव म्हणजे प्रेम भक्ती, किंबहुना भक्ती दिली, प्रेम भक्ती दिली, त्याचाही योगक्षेम, त्याचाही निर्वाह कोण करील बाप्पा. सामान्यपणाने प्रत्येक मनुष्याच्या जीवाचा स्वभाव आहे, अन्न वस्त्र मान अपमान जे काय मिळायचं ते असणार आहे, ते सर्व काही भगवानच तुमचा आमचा सांभाळ करीतो. फेडीता संदेह तोची एक. हा फेडीता संदेह याचा अर्थ फार मोठा आहे श्रोते सज्जन. या 10-20, 15-20 मिनिटांमध्ये आपण फक्त सारांश संक्षिप्त चिंतन श्रवण करीत असतो. पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर याचा अभ्यासच आम्हाला पूर्ण वेळ करावा लागणार आहे एकाग्र चित्ताने. संदेह म्हणजे कोणता संदेह. हा संदेहाचे अनेक प्रकार सांगितलेत. हा संदेह, संशय, खरा देव कोणता, कोणत्या देवाची भक्ती करावी, या देवाची भक्ती केल्यानंतर काय मिळेल, हा जो संदेह आहे. हा तुकोबाराय म्हणाले, संदेह म्हणजे संशय. आणि हा संशय माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की पाप घोर म्हटलंय. संशयावनी थोरो आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघुर प्राणी अशी. हा झाली संध्या संदेह माझा फिटला. हा भावार्थ लक्षात येण्यासारखा नाही आपला. म्हणून खऱ्या देवाची भक्ती म्हणजे काय. हा जो या देवाचा देव बळिया माझा पंढरीराव, हरिहर सांडून देव धरती भाव सुलगे. म्हणून आमचा खरा देव पंढरीनाथ विठ्ठल आहे. तोच आमचं सर्वस्वी काही सुव्यवस्थित इहलोक परलोक सफळ करणार आहे, जीवन सफळ करणार आहे. मग ही सर्व विश्वासात्मक अभयदान कोण देतात, तोच एक. फेडीचा संदेह तोच एक भगवंतच. माझ्या विठोबाचा केसरा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. या न्यायाने आपला हा देव सर्वस्वी संदेह फेडणारा आहे. सद्गुरु संत गणेशनाथ महाराज सांगतात चिंतन आपल्याकडे, गणेशनाथ म्हणे सर्व ब्रह्मरूप आहे, कोणी देवरूप देव पाहावा. हा काय साधा सोपा सरळ मार्ग आहे का. भगवंताची कृपा झाली, भगवंताने आपल्यावर उपकार केले, धीर दिला, निर्धार दिला, जवळीक दिली, निरंतर ध्यान दिलं, आमचा संदेह फेडला, प्रेम भाव भक्ती दिली, त्याचा निर्वाह त्याचं संगोपन केलं. त्याच्यामुळे काय फळ झालं की ब्रह्म अवस्था म्हणजे अद्वैत अवस्था, सच्चिदानंद स्वरूप अवस्था आम्हाला प्राप्त झाले. सद्गुरु गणेशनाथ महाराज म्हणणारे, कोणी देवरूप देव पाहावा. आपल्या आत्मतत्वामध्येच अवघ्या विश्वाचं आत्मतत्व पाहिलं पाहिजे. द्वैत नाहीस झालं पाहिजे, म्हणजे सर्व सुखाची अनुभवता प्राप्त होते महाराज. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते, परम आनंदाची प्राप्ती सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने होते. म्हणून श्रोते सज्जन, या दासाकडे आलेला हा 556वा अभंग म्हणजे हा एक प्रकारचा या दासावरती अनुग्रह झाला पहा. फार सुंदर चिंतन मांडलेलं आहे. ज्यांच्या मनामध्ये धैर्य नाही, अस्थैर्य आहे, अशांतता आहे, तळमळ आहे, हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, काय करू, असं ज्यांच्या चित्ताला वाटतं त्यांनी हा अभंग पुन्हा 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 वाचावं. भगवंताशी शरण जावं, या अभंगाशी शरण जावं, सद्गुरू संत गणेशनाथ महाराजांना शरण जावं, संत महात्म्यांना शरण जावा आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करून निर्भय निरंतर ध्यान प्रेमयुक्त भक्ती करीत राहून आनंद प्राप्त करून घ्यावा. हा या अभंगाचा भावार्थ आहे. श्रोते सज्जन,
सद्गुरु संत गणेशनाथ महाराज संजीवन समाधिस्थ श्री तीर्थ क्षेत्र उजनी तेरणामाईच्या कुशीत आमच्यावर कृपा करण्यासाठी आमच्या आणि पूर्वजन्माच्या पुण्येनं नाथबाबांचं आम्हाला सेवा सानिध्य प्राप्त होत आहे. किंबहुना या दासाकडे आलेली ही आणि प्रवचन पुष्प सेवा सद्गुरु संत गणेशनाथ महाराजांच्या जनता जनार्दनांच्या भाविकांच्या चरणी समर्पित करतो. तुमचं आमचं सर्वांचं प्रेम संत अभंग वाणीवर, भगवत सेवेवर, चैतन्य भागवत धर्म वारकरी संप्रदायाच्या साधनेवर राहो. तुमचं आमचं जीवन सफल हो एवढीच एक नाथांच्या चरणी मागणी मागतो. या दासाकडे आलेली सेवा आणि सर्वांच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु संत गणेशनाथ महाराज की जय.